तुम्ही 10 लाइक तरी मला देशीला। तो वातावरण एकदम भारी है। जरा लेट हो चुका है तो अभी निकल रहे हम जॉब के लिए। भाई नाकाबंदी ना रोज यहाँ पे लग रही है। ते खड्डे परवडले असते या धाडधूडपेक्षा। ही 4 सीटर नॅनो तुम्ही इकडे बघू शकता। या गाडीला कसं टोक केलं। राइट गाइस, अक्षय तुम्हारी हियर, आगे ना पीछे, सब्सक्राइब करो नीचे। तो आज की दिन की शुरुआत हो चुकी है अपने मोटो व्लॉग से। कुछ समझ नहीं आ रहा है, कुछ सूझ रहा ही नहीं है। पहली बात तो क्या बोलने का चाहिए, ये रोज़ रोज़ क्या हो रहा है। वही सेम रोड, वही बाइक, वही सब कुछ, सब यही चल रहा है। जॉब पे जाओ, जाते वक्त वीडियो बनाओ, आते वक्त वीडियो बनाओ, यही चल रहा है। आते वक्त तो वीडियो नहीं बना रहा हूँ अभी, रात के समय पे। फिर रात के समय पे क्लियरिटी थोड़ी सी कम आ रही है, मेरे को मिल रही है मतलब, तो वो अच्छा नहीं लग रहा और तुम्हारे व्यूज़ भी नहीं आ रहे नाइट व्लॉग पे। इसीलिए मैं नाइट को नहीं बना रहा हूँ, लेकिन बनाना चाहिए, हार नहीं मानना चाहिए। और मैं कोशिश कर रहा हूँ कि कंटिन्यू ब्लॉग आते रहे। एक दिन छोड़ के एक दिन ब्लॉग डालने की कोशिश चल रही है, तो वही करने की कोशिश जारी है। नो हेलमेट वाले को सीधा पकड़ रहे, साइलेंसर डुप्लीकेट वाले को सीधा पकड़ रहे, तब ये चल रहा। भाई देखो मतलब क्या, साइड से चलना चाहिए तो बीच में से चल रहा है। हो सकता है उसको उस तरफ जाना रहे, इसीलिए ऐसा साइड में से चल रहा है। तो मैं बता रहा था आपको लास्ट व्लॉग में कि अपने को पीसी खरीदना है, तो लेकिन अभी क्या हो गया, पीसी के पहले अपने को वाईफाई लगाना है। लेकिन वाईफाई है ना, मेरे घर पे एयरटेल के लिए कोई भी नेटवर्क नहीं है, नेटवर्क आता ही नहीं है। मोबाइल में नहीं आता है तो फिर वो वाईफाई के लिए कहाँ से आएगा। और एयर ड्रॉप करके वाईफाई रहता है, ऐसा कुछ मतलब एयर से, मतलब हवा से, या तो मोबाइल की तरह ही रहता है वो, तो वैसे वाईफाई आता है। तो भाई वो वाईफाई लगाने वाले घर पे आए और देख रहा हूँ तो वाईफाई तो भाई कहीं पे भी नेटवर्क नहीं दे रहा। फिर वो कैंसिल करना पड़ा। अभी हार्डवे की हदवे ऐसा कुछ करके एक वाईफाई है हमारे बिल्डिंग में, अब वो लगाने की कोशिश है। अभी वो छुट्टी के दिन ही करेंगे, तो इतना टाइम है नहीं। कल भाई को छुट्टी थी तो उसको बोले थे करने के लिए। वाईफाई जब लगेगा फिर उसके बाद अपने को टेबल ऑर्डर करना है। टेबल ऑर्डर करने के बाद फिर अपने को कनेक्शन लेना है। कनेक्शन लेने के बाद फिर उसके बाद अपने को पीसी मंगाना है। पीसी मंगाने के बाद भी फिर वो असेंबल करना है वगैरह वगैरह। फिर वो पीसी चलाना थोड़ा सीखना है, एडिटिंग पीसी में सीखना है। अब तक मैंने कैसा मोबाइल में ही एडिट किया है, पीसी में एडिटिंग कभी नहीं किया है। तो देखते हैं, अभी बहुत समय जाएगा ये सब चीज़ें के लिए। भाई साहब ने देख रहे हो रेनकोट उल्टा पहन लिया है। वाह भाई, रेनकोट उल्टा पहन कैसे लिया है इसने। बारिश आएगी तो पीछे से नहीं भीगेगा, आगे से ही भीगेगा। तो वैसे भी आज बारिश नहीं आएगी, मौसम एकदम क्लिअर दिख रहा है। तर आपण बाईकने जॉबवर जातो आणि भाई हा बघा, आज सायकलने जॉबवर जातो आहे। खूप पेशेंस लेवल पाहिजे, स्टॅमिना लेवल पाहिजे। और पहली बात तो मजबूरी सब सिखा देती है। आज जेव्हा सायकल आहे, कल गाडी होगी, लेकिन इच्छा कधी मरत नाही। आज गाडी आहे। मी पण अगोदर सायकलने जॉब जायचो, मी पहिले चालत जायचो, मग नंतर सायकलने कधी कधी जॉब जायचो, मग त्यानंतर मग आता बाईकने जातो। आता असं वाटतं कधी कार येते, आणि कार म्हणजे कुठली कार, टाटाची कार। टाटाची कार आता नॅनो येते आहे, नवीन नॅनो, असं तर न्यूजमध्ये चाललं आहे। न्यूजमध्ये म्हणजे ते बघतो ना आपण मोबाईल्सवर वगैरे, यूट्यूब वगैरे टाकतायत की टाटा 2024मध्ये नवीन नॅनो स्पोर्टी लुक घेऊन येणार आहे, प्लस इलेक्ट्रिक आणि CNG पेट्रोलवर। तर भाई टाटा नॅनोची फक्त वाट बघतोय मी। टाटा नॅनो जेव्हा येईल तेव्हा प्रयत्न असेल आपला हाच की आपल्याकडे 4 व्हीलर असणार, कारण की तुम्हाला माहिती आहे नॅनो ऐकलं म्हणजे प्राईस कमी असते आणि मजबूती जास्त, कळलं। तर टाटा नॅनोची वाट पाहिली जात आहे। टाटा नॅनो जेव्हा येईल तेव्हा त्याचे फीचर्स वगैरे बघून आपण मस्त घेऊया। आणि आपण नॅनोची गोष्ट घेतली तर एक समोर एक नॅनो चाललेली आहे, म्हणजे विचार करा, नॅनो ही बंद झाली आणि टाटाने त्यावेळी 1 लाख रुपयामध्ये ही नॅनो म्हणजे देत होता। आज बाईक पण 1 लाख रुपयामध्ये खूप कठीण आहे भेटणं, पण टाटा त्यावेळी ही 4 सीटर नॅनो म्हणजे मिडल क्लास लोकांसाठी देत होता 1 लाख रुपयामध्ये।
मानलं पाहिजे टाटांना. मला फक्त याच ब्रिजची थोडी भीती वाटते, कारण या ब्रिजवर एवढे खड्डे झालेत ना, खड्ड्यावर डांबर टाकले आहेत त्या लोकांनी. ते डांबर बरोबर टाकले गेले नाही आहेत. ते खड्डे परवडले असते या धाडधूडपेक्षा. खूप धाडधूड होतं या ब्रिजवर. तर या ब्रिजची थोडी भीती आहे. बाकीचे ब्रिज प्रॉपर आहेत, फक्त हे ब्रिज जे आहे ना, त्या ब्रिजची पूर्ण वाट लावली आहे. म्हणजे या लोकांनी डांबर प्रॉपर टाकलं ना. आता हे वाले डांबर बघा, हे एकदम स्मूथ अँड क्लीन आहे. हे पण एक स्मूथ अँड क्लीन, पण आता त्याच्यावर जे खड्डे झालेत ना, ते बरोबर नाही. गाडीला तर कळत नसेल, कारण की त्यांचं सस्पेन्शन एकदम भारी असतं. पण आपले विचारू नका, बाईकची हालत खराब, स्कूटीची तर अजूनच खराब. तुम्ही इकडे बघू शकता या गाडीला कसं टो केलं, कसं टो करतायत. हे थोडंसं रिस्की असेल, क्योंकि उसमें पेट्रोल ख़त्म हो गया रहेगा या तो ख़राब हो गई रहेगी, इसीलिए घसीट रहे. लेकिन ये बहुत रिस्की है, बहुत ज़्यादा रिस्की है. धक्का लग रहा है, बहुत ज़्यादा रिस्की है ये. तर रिस्की पण आहे आणि एक मस्त जुगाड पण आहे बोलू शकता. कारण की इंडिया हा जुगाडाचा देश आहे. जुगाडांवर जास्त चालतात. खड्डे बघा तुम्ही, गाडी थांबली, रिक्षा थांबली म्हणजे एवढा मोठा खड्डे आहे तिकडे. आणि मी बोलत होतो गाडीचा जुगाडचा, तर ते जे जुगाड काय माहिती आहे, कारण की पाठी ना एक्सपिरियन्सवाला ड्रायव्हर पाहिजे. पाठी पण आणि पुढे पण. कारण की पाठचा जो दचका लागतो ना असा जप पद्धतीने, तर पुढचा जो दचका लागतो ना, म्हणजे गाडी खेचते तेव्हा जपदेने, तर पाठच्याला थोडं कंट्रोल करून ब्रेकवर पाय ठेवून त्याचं ब्रेकने खेळायचं त्याला. तर खूप कठीण आहे आणि रिस्की आहे या गोष्टी. एक्सपिरियन्सवाल्या ड्रायव्हरलाच या गोष्टी परवडतात. तर थोडंसं आपल्याला इथे जाम लागलेलं आहे दहिसर चेकनाका ब्रिजला. तर बघूया, बाईक ही लेफ्ट साईडने या साईडने जाते, कारण की पण या बसवाले असतात ना, ते जायला देत नाहीत. खूप वेळा बघितलं मी, बसवाले कधीच जायला देत नाही. बाकी सगळे जागा सोडतात, पण बसवाले भाई जागा नहीं. और बस वाले से पंगा भी नहीं लेने का, दूर ही रहने का भिंडी. सरकारी जॉब रहती है तो उनका रुबाब अलग रहता है. सही में मला सांगायचं होतं, आपला म्हणजे इंडियाचा रेशो हा आहे. खूप सारी लोक बिना लग्नाची ह्याच्यासाठी बसले आहेत कारण की त्यांना सरकारी जॉब नाही, आणि खूप सारी लोक बेरोजगार बसले आहेत कारण की त्यांना सरकारी जॉब पाहिजे आणि भरत्या कमी आहेत. तर खूप कठीण आहे आयुष्य जगणं या मुंबईसारख्या शहरात. तरी सकाळी दुपार रात्र इकडे धावपळ असतेच, आणि इकडे कधीही कुठल्याही क्षणी तुम्ही पैसे कमावू शकता आणि कधीही कुठल्याही क्षणी तुमचा गेम वाजू शकतो. तर खूप सांभाळून आणि सावकाश जावं लागतं. लोक घरातनं निघतात ना, म्हणजे जीव धोक्यात घालून निघतात कामावर किंवा बाहेर प्रवास करतात. त्यामुळे त्यांना माहीत नसतं की कधी काही होऊ शकतं, कुठली गाडी कधी उडवू शकते, कुठलं बोर्ड त्यांच्या अंगावर पडू शकतो, झाड पडू शकतं, जीव जाऊ शकतो, काही होऊ शकतं, म्हणून जीव धोक्यात घालून जातात. तर चला, ऑलमोस्ट आपण आता पोहोचलेलो आहोत. तर आजचा दिवस आपला चांगला जावा अशी मी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि यावेळी माझं नेम आहे की तुम्ही 10 लाईक तरी मला देशीला, तर प्लीज लाईक करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.